सिद्धिर्भवतु मे सदा पंढरीनाथ महाराज की जय।
जय जय विठोबा
विवेक पांडुरंगा, जेणे तुझे चरणी लागो माझी प्रीती, ऐसी देई संगती पांडुरंगा, इह परलोकीचे असावे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा, नामा म्हणे विसू आत्मा सर्वाभूती, ऐसी देई मती पांडुरंगा, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांचं कार्य फार फार मोठं आहे बरं. आणि म्हणून नामदेव महाराज आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी सांगतायत, मनुष्य जन्म दुर्लभम त्रयमय द्वैतात देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. दुर्लभ आहे मनुष्य जन्म, दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीत जन्म येतो, सगळ्यांचं पाठ, सगळ्यांना माहिती. पण हा दुर्लभ मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, त्याचं सार्थक झालं का? मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे? कोणी म्हणलं मी 4 मुलांची लग्न केली, 2 मुलींची लग्न केली, दुसऱ्या 2 मुलींची, मला नव्हत्या ना मुली म्हणून कन्यादान केलं, कन्यादानाचं पुण्य मिळवलं, 4 बंगले झाले, सगळं झालं, गाड्या झाल्या, ऐश्वर्य प्राप्ती झाली. परंतु भगवंताच्या प्राप्तीसाठी काय केलं? भगवत प्राप्ती हे मनुष्याचं मुख्य कर्तव्य आहे. मनुष्य जन्माचं कर्तव्य सगळ्या संतांनी काय सांगितलंय? भगवत प्राप्ती करून घेणं, भगवंताला आपलं करून घेणं. मनुष्य जन्म हा मोक्षाचं द्वार आहे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. मनुष्य जन्म आलाय आणि म्हणून नामदेव महाराज सांगतायत, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा रे विवेक पांडुरंगा. आम्हाला विवेक जागृती केव्हा होते? मनुष्य जन्माचं सार्थक करायचंय. इथे जे सगळे जमलेले आहेत ते सगळे जन्माचं सार्थक करण्यासाठी आले. तर पंढरीनाथ महाराज की जय. भगवत प्राप्ती म्हणजे कथा कीर्तन श्रवण करणं, अभ्यास करणं आणि आपण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी त्या प्रमाणामध्ये भगवत भाव निर्माण होण्यासाठी प्रेमाची आवश्यकता आहे. बघ, मनामध्ये प्रेमाचा झरा जर व्हायला लागला ना मंडळी, तर दाराशी बंगल्याशी आलेलं कुत्र्याचं एखादं छोटस पिलू जरी असलं ना तरी आपण म्हणू त्याला थोडस वाटीत जरा दूध दे ग, नाहीतर हाड 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 म्हणून मागे लागणार, हातामध्ये काठी घेणार. अगं तो बघ आला आपल्या. अगं तुझं काही लुटायला आलाय का तो? का त्याला एवढं त्याच्यावरती खाऊन जातेस? एखादं मांजराचं पिल्लू आलं, त्याला जगायचा अधिकार नाही? कुत्र्याच्या पिल्लाला जगायचा अधिकार नाही? निसर्ग नियमाप्रमाणे हे सगळे प्राणी निसर्गाचे नियम पाळतात. परंतु आम्ही मात्र दुसऱ्याचं कडचं झाड आमच्याकडे येते, 3-3दा सांगून तोडायला लावतोय. झाड लावा, झाड जगवा म्हणून सगळेजण जागृती करतायत. मनुष्य जन्म माऊली म्हणतात, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे कर्णव पियुषांचे. माऊलींना काय अपेक्षित आहे हो? खळांचा खळपणा जाऊ दे, खळ नाहीसे होत असं माऊली म्हणत नाही, हो की नाही? कल्पतरूंचे आरव म्हणजे हे असे थवेच्या थवे, जथेच्या जथे आम्ही सगळे मिळून
काय करायला पाहिजे, एकमेकांच्या मध्ये प्रेमाची भावना पाहिजे अशी अपेक्षा संतांची असते. मनुष्य जन्माचे करावे सार्थक, आई सारे विवेक पांडुरंगा. मनुष्य जन्म मिळालाय, आता पंढरपूरला जी यात्रा चालली आहे, असं कळलंय की जवळजवळ 15 लाख लोक आहेत, लाखो लोक जात आहे पंढरपूरला. कशासाठी जात आहे? पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहे. मंडळी, हा पांडुरंग पंढरपूरला कसा आला? एकाने मनुष्य जन्माचं सार्थक कसं केलंय लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कुंडली हा अत्यंत गरीब घराण्यातला मुलगा, आई वडील आणि आई वडिलांनी नवस सायास करून अत्यंत कष्टाने, थोडक्यात म्हणजे नवस सायास केले आणि देवाची प्रार्थना करून त्यांना ही पुत्र प्राप्ती झाली, परंतु उशिरा. आणि हा कुंडली लहानाचा मोठा झाला, त्याचा विवाह केला बरोबर. पत्नी घरामध्ये आली. घरामध्ये काय होतं आपल्या पुंडलिकाचं? घरामध्ये पत्नी आली आणि पुंडलिक आई वडिलांकडे दुर्लक्ष करायला लागला. हो, आई वडिलांचं ऐकत नाही झाला. याचं कारण पत्नीचं ऐकत होता. आपल्या घराघरात अनुभव असेल आपल्याला, सुना आहेत आपल्याकडे, हो की नाही? अहो काय विचारू नका हो, त्याचं लग्न झालं ना तेव्हापासून तो बदललाच. पण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, खरी गोष्ट आहे की असं उद्गार काढतात की नाही? अहो काय विचारू नका, त्याची मतीच बदलली. तो आमचं काही ऐकतच नाही. आणि मग आई वडिलांना पुंडलिकाच्या वेदना व्हायला लागल्या, दुःख झालं. आणि एक दिवस पुंडलिकाच्या पत्नीने काशी महात्म्य ऐकलं. काशी महात्मा ऐकल्यावरती ती पुंडलिकाच्या मागे लागली की मला काशीला जायचंय. मग पुंडलिकाने थोडं साठवलं धन, एक घोडा विकत घेतला आणि दोघं निघाले काशी यात्रेला. पत्नीला घोड्यावर बसवलंय, पुंडलिक मागून चाललंय. मंडळी, त्यावेळेला आसपासची लोक बोलली तरी चालत होतं बरं. हा, शेजारचे पाजारचे गल्लीतले बाहेरचे लोक पुंडलिकाजवळ आले. आता येण्याची हिंमत आहे का कुणाची? दिसला होता मला तो मुलगा, पण मी काही बोललो नाही. पंढरीनाथ महाराज की जय. त्यावेळेला विवेक जागृती करण्याकरता शेजारच्या पाजारच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पुंडलिकाला काय विचारलं? अरे पुंडलिका, तू झालास तेव्हा तुझ्या आई वडिलांनी, माता पित्यांनी आमचं तोंड गोड केलं. आणि पुंडलिका, अरे तू आज तुझ्या आई वडिलांना सोडून चाललेस काशीला. तू असं करू नको. अरे तुझी मती फिरली की काय? 4 गोष्टी अशा सुनावल्या. पुंडलिकाला पटलं. त्या पुंडलिकाला पटलं बरं. आणि पुंडलिक माघारी फिरला आणि आई वडिलांना सांगितलं की मी काशीला निघालोय, मी तुम्हाला पण येते. आई वडिलांना आनंद झाला. तेवढंच आपल्या मुलाचा सहवास मिळणार, मुलाचा गोड शब्द ऐकायला मिळणार. आणि म्हणून हा पुंडलिक आपल्याला नेतोय. लगेच काय हो, नुसतं गाठोडं बांधलं आणि तयार झालो. आणि हे माता पिता पुंडलिका बरोबर निघाले. त्यावेळेला पत्नी घोड्यावर,
पुंडलिक त्याचे आई वडील मागे, पुन्हा विवेक जागृती करावी लागली. अरे पुंडलिका थांब पहिला. हा बोलायची अधिकार होता त्यावेळेला लोकांना. त्यावेळेला लोक बोलायचे. आता शेजारी भांडण झालं तरी कोणी विचारत नाही. शेजारी काही घटना घडली आम्हाला माहित नाही, ते कोण होते आम्हाला माहित नाही. पंढरीनाथ महाराज की जय. आणि पुंडलिका अरे तुझे वृद्ध आई वडील जे आहेत त्यांना घोड्यावर बसवावे. तुम्ही तरुण आहात ना, असं काय करतोस तू? तू हल्ली असं काय वागायला लागलास रे पुंडलिका? आणि त्याप्रमाणे पुंडलिकाने त्यांचं ऐकून माता पित्यांना घोड्यावर बसवलं. पुंडलिक निघाला काशी यात्रेला. वाटेत भीमचंडी नावाचं गाव लागलं. आणि इथे कसं कीर्तन चाललंय, अशी कथा कीर्तन त्यावेळेला मंदिरातनं सगळीकडे असायची. बरं मंदिरातनं असायची प्रवचन कीर्तन कथा. आणि त्यावेळेला ही पत्नी पुंडलिकाची पुंडलिक आणि पुंडलिकाचे माता पिता त्या मंदिरामध्ये प्रवचन ऐकायला बसले. प्रवचनकार छान प्रवचन करत होते. सुंदर जे आहे खरं ते सांगत होते. ते सांगत होते माता पित्यांची सेवा मनापासून जो करील त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळतं. आणि अशी अनेक वर्ष सेवा केली तर साक्षात परब्रह्म त्याच्या दर्शनासाठी येतं. पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदा. जरा थोडासा आवाज वाढला तर चालेल, माझा पण उपवास आहे. पंढरीनाथ महाराज की जय. किती छान कथा आहे. ह्या पुंडलिकाची कथा आम्हाला ऐकायला नको का? आमच्या मुलांना आम्हाला सांगायला नको का? लहानपणी सांगायला पाहिजे की नाही? आणि त्या पुंडलिकाने ते प्रवचन ऐकल्यावरती त्याच्या माता पित्यांना सांगायला लागला आपण तिने नको काशी यात्रेला जायला, आपण पुन्हा घरी जाऊ. याचं कारण पुंडलिकाची मती बदलली. लक्षात घ्या, वेळीच जर काही मिळालं दुसऱ्यांनी का होईना पण वेळीच मिळालं तर काही आपल्याला टॉनिक त्याचा उपयोग होतो. आणि मग ते माता पिता म्हणाले अरे पुंडलिका तू काशीला जायच्या इच्छेने आपण बाहेर पडलो की नाही? मग असं करू नको, आपण सगळेजण काशी यात्रा करू आणि मग आपण पुंडलिकाला पटलं. कारण सुनेची इच्छा होती हो, काशीची यात्रा करण्याची इच्छा सुनेची होती. आणि मग सुनेची इच्छा अपूर्ण कशी ठेवायची? बरोबर आहे ना? सगळेजण काशीला गेले. छान मस्त विश्वनाथाचं दर्शन घेतलं, गंगेमध्ये स्नान केलं, सगळं छान आनंद घेतला आणि पुन्हा परतले पंढरपूरला. पण तेव्हापासून मात्र पुंडलिकाने काय केलं? सकाळी पहाटे उठावं, पहाटे कावड घ्यावी. कावडीमध्ये 2 अशा घागरी भरलेल्या, भरण्यासाठी नदीवर जावं, स्नान करावं, कावडीने पाणी आणावं आणि माता पित्यांना ऊन पाण्याने छान स्नान घालावं. माता पित्यांना त्यांची वस्त्र बदलून द्यावी, त्यांना मऊ मऊ गुरगुट्या भात भरवावा. अशी सेवा सुरू झाली मंडळी. गुरु सेवा सोपी नाही बरं. आम्हाला 6 महिने झाले, काय म्हातारी अंथरुणावर आहे, काय विचारू नका, कंटाळा. पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर बोलते ना मी, चुकीच बोलते, काय विचारू नका. 2 वर्ष झाली
अजून त्यांना आमची असे शब्द ऐकू येतात की नाही? खरंय की नाही? आपण कंटाळतो की नाही सेवेला? हॉस्पिटलमध्ये ठेवलं काय विचारू नका, नर्स ठेवली घरामध्ये, ब्युरोची बाई ठेवली, ठेवतात की नाही आता? परंतु पुत्राचा स्पर्श अंगाला झाल्यावरती ह्या माता पित्यांना जो आनंद होतो. एक बाई सांगत होत्या, त्या म्हणाल्या मी की नाही घरामध्ये म्हटलं मला की नाही जरा बरं वाटत नाही. आई पहिले डॉक्टरांकडे जाऊन हे पैसे घे, थांब मी रिक्षा बुक करतो. कसं कुठली? ओला रिक्षा बुक करतो, हे पैसे घे, तू पहिले डॉक्टरांकडे जाऊन घे. या मातेला तिच्या पुत्रांनी जवळ येऊन अंगावरून हात फिरवावा अशी इच्छा होती. पंढरीनाथ महाराज की जय. दोन गोड शब्द आणि स्पर्शातूनच रेकीची जे काही तंत्रज्ञान आलेलं आहे. रेकी म्हणजे काय आहे हो? आपल्या हातामध्ये सगळं आहे. या हाताने, या स्पर्शाने जेवढी शक्ती आणि जेवढी ताकद, ऊर्जा शक्ती जेवढी मिळते ना, तेवढी औषधाने सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून या पुंडलिकाने माता पित्यांची सेवा सुरू केली. सेवा सुरू झाली आहे. सेवेला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाली. मंडळी 12 वर्ष सेवा. किती वर्ष? 12 वर्ष सेवा. पुंडलिकांनी माता पित्यांची वस्त्र बदलावी, ती धुवून आणावी, कशी सेवा करावी लागते. वेळशीर त्यांना चांगली मऊ त्यांचं शय्या तयार करून द्यावी, त्याच्यावर त्यांना निजवावं आणि त्यांनी अंग मर्दन करून द्यावं स्वतःच्या हाताने. आणि त्यांना झोप लागली की नाही बघावं. नाहीतर झोप गा आता, बाजरी तुझी कटकट, असे शब्द कुठे आणि ही सेवा कुठे? अशा प्रकारे परब्रह्म दाराशी येतं. परब्रह्म दाराशी येतं म्हणजे सेवा कशी आहे. आणि त्या वेळेला 12 वर्ष झाल्यावरती 12 वर्ष झाली आणि एक दिवस साक्षात परब्रह्म दाराशी आलं. अरे पुंडलिका, अरे पुंडलिका, हात मारली बरं पुंडलिका. आणि त्या वेळेला हा पुंडलिक त्याच्या माता पित्यांना भरवत होता, खाऊ घालत होता. आणि त्यामुळे सेवा अर्धवट सोडून कसं येणार? आणि म्हणून पुंडलिकाने एक वीट घेतली आणि सांगितलं, देवा तुम्ही की नाही ह्याच्यावर उभे राहा. आणि त्यानंतर परब्रह्म त्या विटेवरती उभं राहिले. पुंडलिकाची सगळी सेवा संपलीये. सेवा संपलीये आणि पुंडलिक पुन्हा बाहेर आला. पाहत होतो काय, परब्रह्म उभा आहे. आणि त्या वेळेला पुंडलिकाने म्हटलं, चला अतिथी, चला भोजनासाठी चला. आणि अतिथी काही उत्तर देत नाहीत. आणि म्हणून पुंडलिकाने स्पर्श केला. त्यावेळेला शिलामय झालेला तो देह पाहिला आणि पुंडलिकाला रडू कोसळलं. अतिथी आले आणि मी त्यांना अतिथी भोजन दिलं नाही. पुंडलिकाला रडू कोसळलं आणि पुंडलिकाने ठरवलं, आजपासून अन्नत्याग. पुंडलिकाने अन्नत्याग केला. पण त्याच रात्री पुंडलिकाला साक्षात परब्रह्म स्वप्नामध्ये येऊन असं सांगितलं, पुंडलिका असं करू नकोस. तू सगळा स्वयंपाक सिद्ध कर उद्या आणि मला नैवेद्य दाखव आणि तू जेवून घे. आणि त्यानंतर पुंडलिकाने जसं देवाने सांगितलं त्याप्रमाणे केलं. आणि तेव्हापासून
त्या परब्रह्माच्या दर्शनाला ही गर्दी यायला लागली पुंडलिकाच्या मुळे. परब्रह्म आलं, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. आणि त्यामुळे ते पुंडलिकपूर नावाचं गाव पंढरपूर म्हणून ओळखलं जायला लागलं. आणि तेव्हापासून लक्षात घ्या, मनुष्य जन्माचे करावे सार्थक. कसं सार्थक केलंय पुंडलिकाने? केलंय की नाही? आणि ते सार्थक आमचं सगळ्यांचं व्हावं असा आदर्श घालून दिलाय बरं पंढरपूरला. आमचा आदर्श काय पुंडलिकाचा? कशी सेवा करावी, वृद्धाश्रमांची संख्या आमचीच का वाढतेय? लक्षात घेण्याचं आहे की नाही? आहे की नाही? वृद्धाश्रम कशासाठी आहेत? नकोसे झाले माता पिता का भावना बोथट झाली? किती वृद्धाश्रमांची संख्या आहे आपल्याकडे, आणि तरी भरभरून ते वाहतायत म्हणे. इतकी संख्या वाढते. पंढरीनाथ महाराज की जय. असो, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा रे विवेक पांडुरंगा. ही विवेक जागृती वेळीशीर नाही झाली. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकैकमक्कनर्थाय किम्यत्र चतुष्टय. लक्षात घ्यायचं, यौवन आहे, तरुणपण आहे. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता, हे सगळं एकत्र आहे. आणि तिथे यौवनम धन संपत्ती प्रभुत्वम, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी अविवेकता जर आली तर काय अनर्थ होईल असं सुभाषितकार म्हणतात. काय अनर्थ होईल. पण आपण एका ठिकाणी जरी आलं, यौवन आहे आणि अविवेक आला, अविवेक आला, अहो काय विचारू नका, तेव्हा मला काही समजलं नाही, नाहीतर धोंडा माझ्या गळ्यात पाडून घेतला मी आणि हे आयुष्यभर भोगतोय. पंढरीनाथ महाराज की जय असं एकाच्या तोंडून ऐकलेलं मी सांगितलं. कारण आमच्याच नात्यात आहे. म्हणाले काय विचारू नका, तरुणपणी कळलं नाही म्हणाले आम्हाला. यौवनम आणि अविवेक काही करू शकतो माणूस. धन वेगळं, संपत्ती वेगळी. धनाचा उपयोग कसा करायचा? धन आणि अविवेक आल्यावर काय होईल? संपत्ती आहे, संपत्ती आणि अविवेक, विवेक नाही. आणि म्हणून स्वतः नामदेव महाराज आपल्याला सांगतायत, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा रे विवेक पांडुरंगा. विवेक असल्याशिवाय आपण ते साधू मिळवू शकणार नाही. देणे तुझे चरणी लागो माझी प्रीती, ऐसी देई मती ऐसी देई संगती पांडुरंगा. जेणे तुझे चरणी लागो माझी प्रीती. अगं येतीस का ग कीर्तनाला? चल ग बाई, येतेस का कीर्तनाला? शेजारी कशी पाहिजे? चल ग बाई, हाय खडके बाईंचंच आहे ना कीर्तन, चल नको दुसरीकडे जाऊ आपण पिक्चर. पंढरीनाथ महाराज की जय. संगतीचा परिणाम, वेळेवर जर संगत चांगली लाभली तर मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलून जातं, जीवन बदलून जातं. हे सगळं संतांनी लिहून ठेवलंय. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कछु करले. भगवंताने 2 डोळे दिले, 2 पाय दिले, 2 हात दिले, 2 कान दिले. चांगलं ऐकायला येत आहे. चांगलं ऐकायचं की नाही हे आमच्यावरती, काय बघायचं हे आमच्यावरती. संगत कशी पाहिजे आणि
ही संगत काय करू शकते. एकच दृष्टांत छोटासा सांगते. संगत काय करू शकते. आमच्या परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ह्या देवी माता बेळगाव निवासी आणि ह्या बेळगावला 4 वाजता जे भजन होतं सगळीकडे होतं. परमार्थ निकेतन मध्ये सगळीकडे भजन वेळेवर होतं. बरोबर 4ला. आणि ह्या 4च्या भजनाला रोज एक बाई जायच्या आणि शेजारणीला विचारायच्या, येतीस का ग भजनाला, येतीस का ग भजनाला. रोज विचारायच्या. या बाईला राग यायचा. ही बाई अशी काय रोज विचारते, एकदा सांगितलं ना मी येत नाही म्हणून. ऐक क्रोध, मी एकदा सांगितलं ना येत नाही तर रोज का विचारते. पण त्या बाईची जिद्द चिकाटी, अगं येतीस का ग भजनाला असं म्हणायचं आणि पुढे जायचं. असं म्हणायचं आणि भजनाला जायचं. बरेच दिवस गेले, महिने गेले. मंडळी, एक दिवस असा आला की जी शेजारी होती त्या शेजारणीकडे तिच्या पतीला काही काम नव्हतं. त्यामुळे घरात आवक काही नव्हती. काहीच नव्हतं घरामध्ये. कामच नाही, स्वयंपाक करायचा नाही, काही नाही. आणि मोकळी बसली होती. म्हणाली, आज जर ह्या बाईने विचारलं मला येतीस का भजनाला तर आज भजनाला जायचं. आणि आश्चर्य, त्या बाईने नेहमीप्रमाणे येतीस का ग भजनाला असं विचारलं. चटकन उठून तिच्याबरोबर चालायला लागली. म्हणजे चटकन उठली, जशी होती तशी निघाली. रस्ताभर बडबड चालली. रस्ताभर त्या भजनाने काय मिळतं, मग तिथे तुम्हाला काय देतात, मग भजन म्हणजे काय, मग भजनात काय असतं वगैरे. तर प्रश्न किती असतात मनामध्ये, प्रश्न किती असतात. आणि ते प्रश्न विचारत 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 मंदिर, हरी मंदिर जवळ आलं. दोघी भजनाला बसल्या. भजनात ह्या बाईंचं काही लक्ष लागलेलं नव्हतं. माहितीच नाही ना भजन म्हणजे काय. आणि भजन झाल्यानंतर आमच्या माताजी प्रसाद वाटायला बसायच्या. आणि मग लाईन लागली प्रसाद घ्यायला. एकेकीला प्रसाद देत आहेत, ती बाई पुढे जाते. प्रसाद देत आहेत, ती बाई पुढे जाते. प्रसादाला काय होतं, त्या दिवशी प्रसादाला तांदूळ होते. सगळे पुढे चालले. जिचा नंबर आला हिने लगेच आपला पदर पुढे केला. आईने पण तिला तांदूळाचा प्रसाद दिला आणि म्हणाल्या, काय ग संसार करायचे हौस आहे ना. हो म्हणाली, संसार करायचे. ती पुढे गेली. घरी आली, त्या तांदूळाचा भात केला. घरामध्ये काही दाणा नव्हता बरं मंडळी. आणि त्या तांदूळाचा भात शिजला. पातेल्यामध्ये मुलांना सुद्धा, पतीला सुद्धा आणि तिला सुद्धा पोटभर जेवायला मिळालं. आणि तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पुरेल एवढा भात शिल्लक राहिला. पतीने लगेच म्हणलं, इथे काहीतरी वेगळं आहे, तू उद्यापासून भजनाला जा. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. किती छान संगत कशी लावली. आणि संगत लावली, पतीने परवानगी दिली आणि रोज बाई भजनाला जायला लागल्या. हो मंडळी, पुढे काय झालं, त्या बाईंचा सगळा संसार उत्तम झाला. मुलांना नोकऱ्या लागल्या, मुलांची लग्न झाली, स्वतःचं घर झालं, सगळं काही उत्तम झालं. आणि पुन्हा नेहमीसारखी भजनाला गेलेली बाई आईंच्या पुढे नमस्काराला आली. आई म्हणाल्या, संसार झाला ना, संसार झाला ना. आईने विचारलं. घसघसा रडायला लागली. हो घसघसा रडायला लागली. म्हणाली, आई
मी तुमच्याजवळ मोक्ष मागितला असता तरी दिला असतात तुम्ही मला, पण मी काय मागून बसले. संसारासाठी आईने माझं पुण्य केवढं खर्च केलं, तिचंच तिला वाईट वाटलं नाही. पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. देणे तुझे चरणी लागो माझी प्रीती, ऐसी दे संगती पांडुरंगा. काय देवळात जाऊन काय भेटतंय असं म्हणणाऱ्यांच्या मागे जायचं. कशाला देवळात जातेस? मग देव पण देतो बरोबर देव. हा, ज्याच्यामुळे मनामधली भक्ती रुजेल, मनामधल्या भक्तीला खत पाणी मिळेल. त्याला हल्ली एक शब्द सारखाच झालाय, पॉझिटिव्ह, सारखं पॉझिटिव्ह. त्यापेक्षा आमच्या मनातली भक्ती जर आम्ही रुजवली आणि त्या भक्तीसाठी लक्षात घ्या भगवंत आहे का नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा याच्यावरती मग तो आहे कशावरून, मग तो दाखवा वगैरे वगैरे हे करण्यापेक्षा जे संतांनी सांगितलेलं आहे, संत आहेत का, सगळे संत आहेत पुस्तक रूपाने पोथ्या रूपाने आहेत. आमच्या जीवनाची सुधारणा एवढी भली मोठी पोथी होईल. मी लहान असताना असं झालं, मग मोठी असताना असं झालं, मग लग्न झाल्यावर असं झालं, अरे बापरे एवढी यादी येईल, एवढी पोथी होईल की नाही? तो ग्रंथ पण वाचणार आहे तुमचा, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आमच्या धर्मामध्ये जे शिक्षण सांगितलेलं आहे, धर्म अर्थ मोक्ष आणि काम हे 4 पुरुषार्थ आहेत आणि ह्या 4 पुरुषार्थाप्रमाणे मनुष्याने जीवन जगलं, धर्माप्रमाणे आचरण केलं, लागोपाठ अर्थ येतोच. या धर्माचं अधिष्ठान घरामध्ये किती पाहिजे हा महत्वाचा विचार. मी धर्माप्रमाणे आचरण करतोय की नाही, माझं आचरण धर्माप्रमाणे आहे की नाही. देणे तुझे चरणी लागो माझी प्रीती, ऐसी दे संगती पांडुरंगा. इह पर लोकीचे असो दे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा. इह पर लोकीचे असो दे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा. वैराग्य आज उपवास आहे, उद्या पण 12 वाजू देत 12:30 वाजू देत स्वयंपाक करायचा नाही, संध्याकाळी येऊ दे. अहो द्वादशीचा पण करतात उपवास, असू दे त्रयोदशीला सोडतात, पोटातले कावळे कावकाव कधी एकदा उपवास सोडते. वैराग्य इह पर लोकीचे, लौकिक पारलौकिक वैराग्य. एकदा असेच कीर्तनकार कथा करत होते, कीर्तन श्रवणासाठी बरीच गर्दी होती बरं, आणि कथा चालली होती. समर्थ रामदास स्वामींची कथा होती. समर्थ रामदास स्वामींचा आख्यान होता आणि समर्थ रामदास स्वामी हे बोगल्यावरून पळाले असं त्या मुलांनी ऐकलं कीर्तनामध्ये. 14 वर्षाचा मुलगा होता, आई बरोबर कीर्तन श्रवणासाठी आला होता. जुनी गोष्ट आहे. कीर्तन श्रवण करून झालं आणि समर्थ बोगल्यावरून पळाले आणि म्हणून हा पण म्हणाला मला विवाह करायचा नाही, मला विवाह करायचा नाही. झालं 14 वर्षापासून आईला जरा वाईट वाटलं, म्हणाली जाऊ दे थोडे वर्ष जाऊ दे. 24 वर्ष होऊन गेली, आता मात्र आईने विषय काढला, बाबा रे तुझा विवाह करायचा आहे. आईने आणि मुलगा घरातनं बाहेर पळून गेला.
आईला वाटलं वैराग्य अजून शिल्लक आहे,